श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आजचा विषय प्रत्येक आईवडिलांच्या हृदयाशी जोडलेला आहे। प्रत्येक पालकाची एकच इच्छा असते, माझे मूल मोठे व्हावे, यशस्वी व्हावे, चांगले शिकावे आणि समाजात आदराने जगावे। पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? आपण आपल्या मुलाला फक्त शिक्षण देतो आहोत की संस्कारही देतो आहोत? आजच्या काळात मुलांकडे महागडे मोबाईल आहेत, उत्तम शाळा आहेत, क्लासेस आहेत, खेळणी आहेत, पण मनाची शांती, मोठ्यांचा आदर, देवावरील श्रद्धा आणि कृतज्ञता यांची कमतरता अनेक ठिकाणी दिसते। मित्रांनो, झाडाला फळे हवी असतील तर मुळांची काळजी घ्यावी लागते। त्याचप्रमाणे मुलाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर त्याच्या संस्कारांची मुळे मजबूत करावी लागतात। संस्कार हे बाजारात विकत मिळत नाही, ते आईवडिलांच्या वागण्यातून, घरातील वातावरणातून आणि देवभक्तीतून मुलांच्या मनात उतरतात। आपण अनेकदा म्हणतो, माझं मूल माझं ऐकतं नाही, पण मुलं आपलं ऐकतं कमी आणि पाहून जास्त शिकतात। जर घरात रोज वाद होत असतील, कटू शब्द वापरले जात असतील, तर मुलाच्या मनावर त्याचा परिणाम होतो। पण ज्या घरात सकाळची सुरुवात देवाच्या नामाने होते, संध्याकाळी आरती होते, मोठ्यांचा आदर केला जातो, ते घर मुलांसाठी पहिली संस्कार शाळा बनते। श्री स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ अगरबत्ती लावणे किंवा नारळ फोडणे नाही। सेवा म्हणजे मन शुद्ध करणे। सेवा म्हणजे सत्य, प्रेम, दया, संयम आणि श्रद्धेने जीवन जगणे। जेव्हा पालक स्वतः स्वामींचे नाम घेतात, तेव्हा मुलालाही नामाची गोडी लागते। मुलाला जबरदस्तीने भक्त बनवता येत नाही, पण प्रेमाने आणि उदाहरणाने भक्तीची ओळख करून देता येते। एक छोटा विचार करा, जर रोज सकाळी उठल्यावर आई म्हणाली, बाळा, आधी देवाला नमस्कार करूया, आणि वडीलही तिच्यासोबत उभे राहिले, तर त्या 2 मिनिटांच्या कृतीतून मुलाला आयुष्यभराचा संस्कार मिळतो। आज मुलांना इंग्रजी, संगणक आणि विज्ञान शिकवणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर धन्यवाद, माफ करा, मोठ्यांचा आदर करा, खोटे बोलू नका, गरजूंना मदत करा हे शिकवणेही तितकेच आवश्यक आहे। हे सर्व गुण भक्तीतून सहज विकसित होतात। मित्रांनो, आपण लक्षात ठेवले पाहिजे की मुलाला देवाची भीती नव्हे, तर देवावर प्रेम शिकवायचे आहे। श्री स्वामी समर्थांचे नाव घेताना मनात विश्वास असावा, स्वामी माझ्यासोबत आहेत। असा विश्वास असलेले मूल संकटात खचत नाही। अपयश आले तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद त्याला मिळते। आज अनेक पालक मुलांच्या भविष्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, पण दिवसातून 5 मिनिटे मुलासोबत बसून प्रार्थना करण्यासाठी वेळ काढत नाही। हा विचार बदलण्याची वेळ आली आहे। रोज संध्याकाळी फक्त 10 मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसावे, स्वामींचे नाम घ्यावे, एक छोटी प्रार्थना करावी, दिवसातील एक चांगली गोष्ट सांगावी। विश्वास ठेवा, हा 10 मिनिटांचा वेळ मुलाच्या व्यक्तिमत्वावर अमूल्य परिणाम करेल। श्री स्वामी समर्थांची सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाणे नव्हे, तर आपल्या घराला मंदिरासारखे पवित्र बनवणे होय। ज्या घरात प्रेम असते, तेथे स्वामींची कृपा असते। ज्या घरात क्षमा असते, तेथे स्वामींचा आशीर्वाद असतो। ज्या घरात नामस्मरण असते, तेथे मुलांचे भविष्य उज्ज्वल होत असते। म्हणून आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया, माझ्या मुलाला मी केवळ शिक्षणच देणार नाही, तर उत्तम संस्कारही देईन। माझ्या घरात रोज श्री स्वामी समर्थांचे नाम घुमेल। याच संकल्पासह पुढील भागात आपण पाहू, पालकांच्या छोट्या छोट्या सवयी मुलांच्या आयुष्यावर कशा प्रभाव टाकतात आणि श्री स्वामी समर्थांची सेवा त्या संस्कारांना कशी अधिक दृढ बनवते। जय जय श्री स्वामी समर्थ। आपण पहिल्या भागात पाहिले की मुलांचे संस्कार हे पुस्तकांमधून नव्हे, तर घरातील वातावरणातून घडतात।
आता आपण समजून घेऊया की पालकांची प्रत्येक कृती मुलांच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करते. एक जुनी म्हण आहे, मुलांना शिकवू नका, स्वतः असे जगा की ते पाहून शिकतील. यामध्ये खूप मोठे सत्य दडलेले आहे. जर वडील रोज रागावतात आणि मुलाला शांत राहायला सांगतात, तर मुलगा गोंधळून जातो. जर आई मोठ्यांचा आदर करत नसेल आणि मुलाला संस्कार शिकवत असेल, तर त्या शब्दांचा परिणाम फारसा होत नाही. कारण मुलं आपल्या कानांनी कमी आणि डोळ्यांनी जास्त शिकतात. म्हणून प्रत्येक पालकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी माझ्या मुलासाठी आदर्श आहे का? श्री स्वामी समर्थांची सेवा आपल्याला सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल घडवायला शिकवते. सेवा म्हणजे अहंकार कमी करणे. सेवा म्हणजे दुसऱ्याचे दुःख समजून घेणे. सेवा म्हणजे संयम ठेवणे. सेवा म्हणजे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे. जेव्हा आईवडील हे गुण स्वतःमध्ये आणतात, तेव्हा मुलंही नकळत तेच आत्मसात करतात. आजच्या काळात प्रत्येक घरात एक समस्या दिसते, मोबाईल. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, सुट्टीच्या दिवशी मोबाईल. मुलं जे पाहतात तेच करतात. जर आईवडील दिवसभर स्क्रीनमध्ये व्यस्त असतील, तर मुलांनाही त्याच सवयी लागतील. म्हणून दिवसातील काही वेळ मोबाईल मुक्त ठेवा. त्या वेळेत एकत्र बसा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. आरती म्हणा. दिवसभरातील चांगल्या गोष्टींवर चर्चा करा. हा वेळ मुलाच्या मनाला सुरक्षिततेची भावना देतो. मित्रांनो, मुलाला संस्कार देण्यासाठी मोठे प्रवचन देण्याची गरज नसते. लहान लहान सवयी पुरेशा असतात. सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार, आईवडिलांच्या पाया पडणे, जेवणापूर्वी प्रार्थना, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नाव घेणे, आठवड्यातून एकदा मंदिरात जाणे, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे. या छोट्या गोष्टी आयुष्यभर सोबत राहतात. आता एक प्रसंग विचार करा. 2 कुटुंबे आहेत. पहिल्या घरात रोज भांडण, ओरड, टीका आणि तणाव आहे. दुसऱ्या घरात साधेपणा आहे, प्रेम आहे, देवाचे नाम आहे आणि एकमेकांबद्दल आदर आहे. 10 वर्षांनी या दोन्ही घरातील मुलांच्या स्वभावात किती मोठा फरक दिसेल याची कल्पना करा. मुलं आपण सांगितलेल्या गोष्टींपेक्षा आपण निर्माण केलेल्या वातावरणातून घडतात. म्हणून घरात स्वामींचे नाव घुमू द्या. घरात प्रेमाचे वातावरण ठेवा. घरात क्षमेची भावना ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मुलांकडून चुका होणारच, पण प्रत्येक चुकांवर रागावण्याऐवजी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. जशी आई मुलाला चालायला शिकवते, तशीच संस्कारही संयमाने शिकवावे लागतात. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीत एक मोठा संदेश आहे, धैर्य. धैर्याशिवाय ना भक्ती टिकते, ना नातेसंबंध. मुलांशी मैत्री करा. त्यांचे प्रश्न ऐका. त्यांच्या मनात काय चालले आहे ते समजून घ्या. त्यांना एवढाच विश्वास द्या, काहीही झाले तरी आईबाबा माझ्या सोबत आहेत. असा विश्वास असलेल्या मुलाला चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता खूप कमी असते. आता एक छोटा संकल्प करूया. आजपासून रोज किमान 5 मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू. आठवड्यातून एक दिवस कुटुंबासोबत भक्तीचा वेळ ठेवू. दर महिन्याला एक सत्कर्म करू, अन्नदान, वृक्षारोपण, गरजूंना मदत किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा. मुलालाही त्या सेवेत सहभागी करून घेऊ. कारण सेवा हा संस्कारांचा सर्वात मोठा शिक्षक आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, मुलाला मोठे करण्यापेक्षा चांगले बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. मोठेपणा पैशाने येतो, पण चांगुलपणा संस्कारांनी येतो. आणि संस्कारांची सुरुवात आपल्या घरातून, आपल्या वागण्यातून आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणातून होते.
पुढील भागात आपण काही प्रेरणादायी अनुभव, भक्तीमुळे बदललेली जीवनदृष्टी आणि मुलांना सहजपणे अध्यात्माशी जोडणारे सुंदर उपाय जाणून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी प्रेमाने म्हणा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण पाहिले की मुलांचे संस्कार घरातून सुरू होतात आणि पालक हेच मुलांचे पहिले गुरु असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, मुलांना भक्तीची आवड कशी निर्माण करायची? आजच्या मुलांना उपदेश आवडत नाही, पण प्रेमाने सांगितलेली गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून मुलांना भक्ती शिकवायची असेल तर ती आनंदाने शिकवा, भीतीने नाही. अनेक पालक म्हणतात, देवाचे नाव नाही घेतले तर देव रागावेल. पण मित्रांनो, देव प्रेमाचा आहे, भीतीचा नाही. मुलाला असे सांगा, बाळा, आपण श्री स्वामी समर्थांचे नाव घेतो कारण ते आपल्याला चांगले विचार देतात, धैर्य देतात आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. ही भावना मुलाच्या मनात भक्तीबरोबरच विश्वासही निर्माण करते. एक छोटी सवय लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलाला विचारा, आज तू कोणते चांगले काम केले? जर मूल म्हणाले, मी मित्राला मदत केली, तर त्याचे कौतुक करा. जर म्हणाले, आज माझ्याकडून चूक झाली, तर त्याला रागावू नका. त्याला सांगा, उद्या आपण अजून चांगले वागू. श्री स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. अशा संवादातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, संस्कार म्हणजे फक्त पूजा नाही. संस्कार म्हणजे सत्य बोलणे, खोटे न बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, स्वतःची चूक मान्य करणे, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर न करणे. ही प्रत्येक गोष्ट म्हणजेच खरी स्वामी सेवा आहे. आज अनेक पालक मुलांना प्रत्येक स्पर्धेत पहिला यायचा आग्रह करतात. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे, माझे मूल चांगला माणूस बनत आहे का? कारण समाजाला फक्त हुशार माणसे नकोत. समाजाला प्रामाणिक, दयाळू आणि जबाबदार माणसे हवी आहेत. हे गुण भक्तीमुळे विकसित होतात. आठवड्यातून एक दिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून एखादी संतकथा किंवा प्रेरणादायी गोष्ट ऐका. त्या गोष्टीतून मुलाला एक प्रश्न विचारा, या गोष्टीतून तुला काय शिकायला मिळाले? अशा संवादातून विचार करण्याची सवय लागते. आता एक उदाहरण पाहूया. एक शेतकरी रोज आपल्या मुलाला शेतात घेऊन जायचा. तो म्हणायचा, बाळा, आज आपण झाडाला पाणी घालू. मुलगा विचारायचा, हे झाड आजच मोठे होईल का? वडील हसायचे आणि म्हणायचे, नाही बाळा, रोज थोडी काळजी घेतली तरच ते मोठे होईल. मित्रांनो, मुलांचे संस्कारही असेच असतात. एका दिवसात बदल होत नाही. रोज थोडे प्रेम, रोज थोडी प्रार्थना, रोज थोडा संवाद, रोज एक चांगले उदाहरण, आणि हळूहळू मुलाचे व्यक्तिमत्व फुलत जाते. आजच्या काळात मुलांना वेळ देणे हीच सर्वात मोठी सेवा आहे. महागड्या भेटवस्तूंपेक्षा आईवडिलांचा सहवास अधिक मौल्यवान असतो. मुलाला तुमचा हात हवा असतो, तुमचा वेळ हवा असतो, तुमचे प्रेम हवे असते. आणि त्या प्रेमात जर श्री स्वामी समर्थांचे नाम मिसळले तर त्या मुलाचे आयुष्य अधिक सुंदर होऊ शकते. चला, आज एक संकल्प करूया. रोज किमान 5 मिनिटे मुलासोबत मनापासून बोलू. रोज एकदा श्री स्वामी समर्थांचे नाम एकत्र घेऊ. रोज एक चांगले काम करू. आणि रोज स्वतःला विचारू, आज माझ्या वागण्यातून माझ्या मुलाने कोणता संस्कार शिकला? हा एक प्रश्न आपल्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकतो. प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील आणि अंतिम भागात आपण या संपूर्ण विषयाचा भावपूर्ण समारोप करू.
त्यात आपण पालकांसाठी एक सुंदर संकल्प, प्रार्थना आणि प्रेरणादायी संदेश ऐकणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी प्रेमाने म्हणा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण या संपूर्ण प्रवचनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेतला. मुलांना मोठे बनवणे सोपे आहे, पण मुलांना चांगले बनवणे हेच खरे पालकत्व आहे. आज जगामध्ये शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, सुविधा वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर तणाव, एकटेपणा आणि नात्यांमधील दुरावा देखील वाढला आहे. अशा वेळी आपल्या घरात जर प्रेम, श्रद्धा आणि संस्कार टिकवायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून करावी लागेल. आपण मुलांना किती मालमत्ता देतो यापेक्षा आपण त्यांना किती चांगले विचार देतो हे अधिक महत्त्वाचे आहे. एक दिवस पैसा कमी जास्त होऊ शकतो, पद बदलू शकते, परिस्थिती बदलू शकते, पण बालपणी मिळालेले संस्कार आयुष्यभर साथ देतात. मित्रांनो, मुलांना रोज एक गोष्ट शिकवा. सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस. मोठ्यांचा आदर कर, गरजूंना मदत कर, कधीही अहंकार बाळगू नकोस आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या नामाने कर. हे संस्कार त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती ठरतील. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थांची खरी सेवा केवळ फुले वाहण्यात नाही. खरी सेवा म्हणजे घरात प्रेम जपणे, आईवडिलांची सेवा करणे, गरजवंताला मदत करणे, खोटेपणापासून दूर राहणे, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे आणि आपल्या मुलांना चांगला माणूस बनवणे. जर आपल्या मुलामुळे समाजात एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आले, जर आपल्या मुलाने एखाद्या दुःखी माणसाला आधार दिला, जर आपल्या मुलाने प्रामाणिकपणे जीवन जगले, तर समजा आपण श्री स्वामी समर्थांची खरी सेवा केली. प्रिय पालकांनो, आजपासून एक छोटा संकल्प करूया. रोज सकाळी उठल्यावर संपूर्ण कुटुंबाने एकदा प्रेमाने म्हणायचे, श्री स्वामी समर्थ. रोज किमान 5 मिनिटे मुलांशी मनापासून बोलायचे. रोज एक चांगले काम करायचे. आठवड्यातून एक दिवस संपूर्ण कुटुंबाने भक्ती, प्रार्थना किंवा सत्संगासाठी राखून ठेवायचा. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतः जसे आहोत तसेच आपल्या मुलांमध्ये प्रतिबिंबित होणार आहे हे कधीही विसरायचे नाही. मित्रांनो, मुलं आपल्या मालकीची नसतात. ती ईश्वराने आपल्याकडे विश्वासाने सोपवलेली अमूल्य जबाबदारी असतात. त्यांना फक्त यशस्वी नाही तर सज्जन, संवेदनशील आणि संस्कारी बनवणे हेच आपले कर्तव्य आहे. चला आता सर्वांनी डोळे मिटूया आणि मनापासून श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या मुलांना सद्बुद्धी द्या. त्यांच्या मनात सत्य, प्रेम, दया आणि सेवाभाव वाढू द्या. वाईट संगतीपासून त्यांचे रक्षण करा. त्यांना कष्ट करण्याची ताकद, संकटांचा सामना करण्याचे धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आम्हा आईवडिलांना असे जीवन जगण्याची प्रेरणा द्या की आमच्या वागण्यातूनच आमच्या मुलांना उत्तम संस्कार मिळोत. आमच्या घरात नेहमी प्रेम राहो, एकता राहो, श्रद्धा राहो आणि तुमचे नाम अखंड घुमत राहो. श्री स्वामी समर्थ. शेवटी एवढेच सांगतो, आजचे हे प्रवचन जर तुम्हाला मनापासून आवडले असेल आणि वाटत असेल की प्रत्येक आईवडिलांनी हा संदेश ऐकला पाहिजे, तर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात चांगल्या संस्कारांची सुरुवात होऊ शकते. तसेच अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि संस्कारमय प्रवचनांसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा
व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. शेवटी सर्वांनी एक जयघोष करूया. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.